जे आहे की सगळे म्हणत होते की अक्षय शिंदेने काय केलं, त्या जे कोणी अधिकारी होते तिथे ज्यांच्यावर फायरिंग केली, तर फायरिंगच्या प्रोसेसमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, फायर केल्याच्या नंतर तो गनशॉट रेसिड्यू जो असतो, फायर केल्याच्या नंतर जो फायर करतो त्याच्या हातावर असणं गरजेचं आहे। परंतु रिपोर्ट जर पाहिले त्याच्यामध्ये ना अक्षय शिंदेच्या हातावर गनशॉट रेसिड्यू दिसलेत, ना त्याच्या हातात जी बेडी बांधलेली आहे त्याच्यात पण गनशॉट रेसिड्यू दिसलेले नाहीयेत। ज्या बॉटलने तो पाणी पिला त्या बॉटलवर पण त्याचे फिंगरप्रिंट नाहीयेत। ज्या पोलीस अधिकाऱ्याच्या मांडीत गोळी अक्षय शिंदेने मारली असं एवढा तुमच्या मीडियाच्या माध्यमातून सगळीकडे जे सांगितलं जात होतं, त्यांनी मांडीवर जी घातलेली जीन्स पॅन्ट होती त्याच्यावर येऊ, आता त्या जे API मोरे आहेत त्यांचं नाव, त्यांच्या जीन्स पॅन्टीवर पण ती जी रेसिड्यू असणं गरजेचं आहे गनशॉटची त्याच्यावर पण नाहीये। त्यातून पण ते सीन रिक्रिएशन मध्ये हे निदर्शनास येत आहे की 4 पोलीस अधिकारी एका आरोपीला कंट्रोल करण्यासाठी, ती सिच्युएशन हँडल करण्यासाठी सफिशियंट होते। त्यानंतर FSL रिपोर्ट जर पाहिले, आमचं म्हणणं नाही, आता FSL रिपोर्ट आमच्या जी कथन आम्ही डे 1 पासून करतो, इट इज अ कोल्ड ब्लडेड मर्डर, इट इज अ मर्डर, त्याला देखील FSL रिपोर्ट दुजोरा देतोय।